नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग आपण बघतो आहोत M2 चा सेकंड चॅप्टर पायथागोरस थिअरम, त्यामध्ये प्रॉब्लेम सेट 2 आपण पाहतो आहोत। आज आपण बघणार आहोत 10th सम पासून पुढचे सम्स। 10th सम काय आहे आपण बघूया। प्रणाली आणि प्रसाद started walking to the east and to the north respectively from the same point and at the same speed. After 2 hours, distance between them was 15√2 kilometer. Find their speed per hour. बघा काय कंडिशन दिले त्यांनी। प्रणाली आणि प्रसाद हे दोघं जण आहेत। स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिव्हली। रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ काय असतो बघा, इथे प्रणाली आणि प्रसाद या दोघांची नाव आहेत आणि इथे ईस्ट आणि नॉर्थ या दोन डायरेक्शन्सची नाव आहेत, बरोबर। मग ज्याचं नाव पहिलं आहे, प्रणालीचं नाव पहिलं आहे, म्हणजे प्रणाली जी आहे ती ईस्ट या डायरेक्शननी जाते आणि प्रसाद जो आहे तो नॉर्थ या डायरेक्शनने जातोय। आता बघा आपण आपल्याला डायरेक्शन्स माहिती आहेत, इथे या फिगर मध्ये मी डायरेक्शन्स दाखवून ठेवलेले आहेत। तुम्ही सुद्धा पेपर मध्ये हे गणित सॉल्व्ह करताना या पद्धतीने डायरेक्शन्स दाखवायचे आहेत। बघा आपण या पद्धतीने डायरेक्शन्स दाखवतो। जी वरच्या साईडला असते ती नॉर्थ असते, म्हणजे खालच्या साईडला साऊथ येणार। राईट साईडला असते ती ईस्ट, लेफ्ट साईडला असते ती वेस्ट डायरेक्शन, बरोबर। म्हणजे याच्यावरून क्लिअर होईल की प्रणाली ईस्ट डायरेक्शन मध्ये, समजा P हा त्यांचा इनिशियल पॉइंट आहे, सॉरी स्टार्टिंग पॉइंट आहे, आणि इथून प्रणाली ईस्ट डायरेक्शननी प्रणाली जाती आहे ईस्ट डायरेक्शनने, म्हणजे ती या साईडला येते PR, आणि प्रसाद जो आहे तो नॉर्थ डायरेक्शन मध्ये जातोय, म्हणून PS हा त्याचा रूट आहे, बरोबर। फ्रॉम द सेम पॉइंट अँड ऍट द सेम स्पीड, दोघांचाही स्पीड जो आहे तो सेम आहे। मग जर का दोघंही एकाच वेळेला तिथून निघतायत आणि दोघांचाही सेम स्पीड आहे, म्हणजे दोघांनी सेम टाइम मध्ये कव्हर केलेलं जे डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स पण सेमच असणार आहे। हे आपल्याला इथे लक्षात आलं पाहिजे ज्या वेळेला आपण गणित वाचू आणि फिगर काढू त्यावेळेला, बरोबर। आफ्टर 2 hours, distance between them was 15√2 kilometers. आफ्टर 2 hours, त्यांनी 2 तास चालल्यानंतर त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स दिलेलं आहे 15√2 किलोमीटर। आता समजा प्रणाली जी आहे ती या डायरेक्शन मध्ये चालली आहे 2 hours, समजा 2 hours मध्ये तिने कव्हर केलेलं डिस्टन्स आहे PR। प्रसाद जो आहे तो या डायरेक्शनने जातोय, त्याने 2 hours मध्ये कव्हर केलेला डिस्टन्स असेल PS। मग जर दोघं एकाच वेळेला निघाले, दोघांचं स्पीड सेम आहे, म्हणजे दोघांनी कव्हर केलेलं डिस्टन्स सेम असणार आहे। मग समजा आपण ते डिस्टन्स आहे ते घेऊया X किलोमीटर। दोघांनी कव्हर केलेलं डिस्टन्स सेम आहे, मग त्या डिस्टन्सला आपण एकच लेटर वापरलं, X किलोमीटर हे डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं। आपल्याला कंडिशन त्यांनी दिली आहे आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 किलोमीटर। मग समजा प्रणाली या पोझिशनला पोहोचली आहे, प्रसाद या पोझिशनला पोहोचलाय, त्यावेळेला त्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजेच SR हे डिस्टन्स त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 15√2 किलोमीटर। हे त्या दोघांमधलं डिस्टन्स आहे। फाइंड देअर स्पीड पर आवर। बघा इथे आपण त्यांचं डिस्टन्स ज्या वेळेला काढू, आता हा राईट अँगल ट्रायंगल आपल्याला मिळतोय, म्हणजे पायथागोरस थिअरमने आपण X ची व्हॅल्यू काढू शकतो। X ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली म्हणजेच आपल्याला ते मिळणार आहे डिस्टन्स कव्हर्ड इन 2 hours, बरोबर ना। मग जर डिस्टन्स कव्हर्ड इन 2 hours आपल्याला मिळालं की त्यावरून आपण डिस्टन्स कव्हर्ड इन 1 hour काढू शकतो, म्हणजेच आपल्याला त्यांचं स्पीड पर आवर मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूया।
walking on sec PR and Prasad was walking on sec PS. Let distance covered by them, let distance covered by them after 2 hours be x किलोमीटर. इथे आपण लिहू शकतो सिन्स their speed and starting time is same, so their distance covered in 2 hours was same. त्यांचा स्पीड आणि त्यांचा स्टार्टिंग टाइम सेम होता, बरोबर ना. त्यामुळे मग 2 आवर्स मध्ये त्यांनी केलेलं कव्हर केलेलं जे डिस्टन्स होतं ते डिस्टन्स पण सेम होतं आणि म्हणून ते सेम डिस्टन्स आपण घेतलं x किलोमीटर. After 2 hours, distance between them was 15√2 kilometer. Therefore, मग 15√2 आपल्या फिगर मध्ये कोणता डिस्टन्स आहे SR, म्हणून मग आपण इथे लिहूया therefore in triangle SPR SR is equal to 15√2 आणि PS आणि PR हे दोन्ही येणार आहे X. PS is equal to PR is equal to X. आता अँगल P 90 डिग्रीचा आहे म्हणजे आपण इथे पायथागोरस थिअरम वापरू शकतो. मग आधी आपण अँगलचं मेजर लिहूया. अँगल SPR is equal to 90 डिग्री. Therefore PR square plus PS square plus PS square is equal to हायपोटेनस आहे SR is equal to SR square. आता PR आणि PS दोघांचं मेजर आहे X. मग आपण इथे व्हॅल्यूज घेऊया. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू SR ची व्हॅल्यू आहे 15√2 ब्रॅकेट स्क्वेअर. x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इथे कोइफिशियंट 1 असतो, बरोबर ना. म्हणजे 1 + 1 2 म्हणजे याची ऍडिशन आली 2x स्क्वेअर प्लस आता 15√2 चा स्क्वेअर करायचा आहे. मग 15 चा स्क्वेअर येतो 225 इंटू √2 चा स्क्वेअर आहे 2. मग त्यांचं आधी ब्रॅकेट मध्ये आपण स्क्वेअर लिहून घेतले. आता आपण खाली त्याचं मल्टिप्लिकेशनचा आन्सर लिहिलं तरी चालेल किंवा मग मल्टिप्लिकेशन न करता 2 इथे हे मल्टिप्लाय आहेत ना, तेच त्या साईडला आपण डिवाइड करू. म्हणजे काय होतील, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही मधले 2 जे आहेत ते कॅन्सल होतील. म्हणजे 225 आपल्याला मिळाले. x स्क्वेअर इज इक्वल टू 225. Therefore x is equal to स्क्वेअर रूट प्लस मायनस 15 आला. पण आपण हे काय करतोय, डिस्टन्स कव्हर काढतोय ना, आणि डिस्टन्स कव्हर इज नेव्हर निगेटिव्ह. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू फक्त +15
मग इथे आपण लिहूया बट डिस्टन्स कव्हर्ड is never negative. Therefore, x is equal to आलं 15. म्हणजेच हे काय झालं आपल्याला मिळालं, डिस्टन्स कव्हर्ड बाय देम इन 2 hours इज 15 किलोमीटर. दॅट इज डिस्टन्स कव्हर्ड बाय प्रणाली अँड प्रसाद in 2 hours was 15 किलोमीटर. मग आता 2 hours मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स 15 आहे, बरोबर. म्हणून मग आपण 1 hour मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स काढूया. Therefore, distance covered in 1 hour is equal to 15 upon 2. 2 ने डिवाइड केलं म्हणजे जो न्यूमरेटर मध्ये नंबर असतो त्याची हाफ व्हॅल्यू आपल्याला मिळते, बरोबर. म्हणजे 15 चे हाफ आहेत 7.5. 7.5 किलोमीटर. आता हे डिस्टन्स कव्हर्ड इन 1 hour काढतोय आपण, म्हणजेच हा आलेला आहे त्यांचा स्पीड पर आवर. म्हणून मग इथे आपण लिहूया दॅट इज देअर स्पीड पर आवर वॉज 7.5 किलोमीटर. आता इथे मी फक्त स्पीड लिहिलेलं आहे, पर आवर वॉज 7.5 किलोमीटर. तुम्हाला जर डायरेक्ट स्पीड लिहायचं असेल देअर स्पीड वॉज, तर मग कसं लिहिणार, स्पीड साठीचं युनिट आहे किलोमीटर पर आवर. मग फायनल आन्सर तुम्ही त्या पद्धतीने लिहू शकता. स्पीड ऑफ Pranali and Prasad was speed of Pranali and Prasad was 7.5 kilometer per hour. हे आलं आपलं फायनल आन्सर. त्याला आपण नेहमीप्रमाणे बॉक्स मध्ये लिहिलं. एकदम सिंपल सम आहे. स्पीड आणि डिस्टन्स वगैरे आलं त्यामुळे कदाचित तुम्हाला स्पीड, डिस्टन्स आणि टाइमचा फॉर्म्युला वापरावा लागत असेल असं वाटतंय. तो फॉर्म्युला वापरूनही आपल्याला सोडवता येतं, पण त्यापेक्षा फॉर्म्युला न वापरता या सिंपल मेथडने आपण हे सम सॉल्व्ह केलं. येतंय लक्षात. आता आपण बघूया नेक्स्ट सम. 11 सम बघा. त्यांनी फिगर दिलेली आहे आपल्याला. ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी अँगल बीएसी इज इक्वल टू 90 डिग्री. बीएसी हा अँगल त्यांनी आपल्याला 90 डिग्रीचा दिलेला आहे. सेक बीएल अँड सेक सीएम आर मेडियन्स ऑफ ट्रायंगल एबीसी. सेक बीएल अँड सेक सीएम आर मेडियन्स. देन प्रूव्ह दॅट. जे प्रूव्ह करायला सांगितले तेच मी इथे टू प्रूव्ह म्हणून लिहिलेले बघा. 4 इंटू ब्रॅकेट बीएल स्क्वेअर प्लस सीएम स्क्वेअर इज इक्वल टू 5 बीसी स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. बघा इथे सीएम आणि पीएल या मेडियन दिलेले आहे. आपण काय म्हणतो, चला मेडियन दिलेलं आहे म्हणजे इथे अपोलोनियस थिअरम वापरायचं असेल. अगदी बरोबर आहे. अपोलोनियस थिअरमने तुम्ही हे सम सॉल्व्ह करू शकता. त्याचप्रमाणे इथे 90 डिग्रीचा अँगल आहे, बरोबर. इथे आपल्याला फक्त एबीसी हा एकच राईट अँगल ट्रायंगल नाही मिळत आहे. इथे आपल्याला 3 राईट अँगल ट्रायंगल मिळत आहेत बघा. एक आहे बीएसी हा ओरिजिनल जो मोठा ट्रायंगल आहे तो. दुसरा आहे एमएसी हा एक ट्रायंगल आहे आणि बीएएल हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे.
मग जर आपल्याकडे 3 राईट अँगल ट्रायंगल आहेत तर आपण याच्यामध्ये 3 वेळेला पायथागोरस थिअरम पण वापरू शकतो. म्हणजे तुम्हाला दोन्ही पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अपोलोनियस थिअरमने पण करू शकता, पायथागोरसने पण करू शकता. पण मला असं वाटतं की तुम्हाला पायथागोरस थिअरमने जास्त इझी जाऊ शकेल आणि म्हणून मी याचं प्रूफ पायथागोरस थिअरमने दाखवते. चला बघूया. इन ट्रायंगल ABC अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. बरोबर. म्हणून मी इथे लिहिते गिवन देअरफॉर. मग आता आपण आपल्याला इथे हा 90 डिग्रीचा अँगल मिळालाय. मग आपण काय करूया, BAC हा जो ट्रायंगल आहे याच्यामध्ये आत्ताच पायथागोरस थिअरम वापरून घेऊया. देअरफॉर BC स्क्वेअर is equal to BA square AB square plus AC square. इथे रिझन येईल पायथागोरस थिअरम. म्हणजे आपण इथे एका ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम वापरून घेतला. आता दुसऱ्या 2 ट्रायंगल मध्ये पायथागोरस थिअरम वापरायच्या आधी आपण काय करूया की त्यांनी जर का BL ही मेडियन दिलेली आहे म्हणजे L हा AC चा मिड पॉइंट आहे आणि CM ही पण मेडियन दिलेली आहे म्हणजे M हा AB चा मिड पॉइंट आहे आणि मिड पॉइंट काढला म्हणजे हे जे तुम्हाला AM आणि BM मिळणार ते हाफ ऑफ AB असणार. AL आणि CL आहेत हे हाफ ऑफ AC आहेत. मग हे आधी आपण इथे मेन्शन करून घेऊया. सेट BL and set CM are medians. Given त्यांनी आपल्याला ते मेडियन्स आहेत हे दिलेलं आहे. बरोबर. देअरफॉर मग इथे आपण वापरू शकतो M किंवा आपण इथे असं लिहूया. देअरफॉर BL म्हटल्यानंतर L and CM म्हटल्यानंतर M. M are mid points of L हा कोणाचा मिड पॉइंट आहे AC चा. सेट AC and M हा कोणाचा मिड पॉइंट आहे AB चा. सेट AM. जर का मी दोघांचंही नाव एकदम लिहिते हे दोन्ही मिड पॉइंट आणि 2 सेगमेंटचे म्हणजे मला इथे न विसरता रिस्पेक्टिव्हली लिहावं लागेल. म्हणजे L हा सेट AC चा मिड पॉइंट आहे आणि M हा सेट AB चा मिड पॉइंट आहे. बरोबर. म्हणून मग इथे आपण लिहूया देअरफॉर AL is equal to CL is equal to half of AC and इथे येईल AM is equal to BM is equal to half of AB. हे न विसरता आपल्याला लिहायचं आहे कारण याचा आपल्याला पुढे वापर करावा लागणार आहे. बरोबर. मग आता पहिल्यांदा आपण ट्रायंगल घेऊया BAL. हा राईट अँगल ट्रायंगल घेऊया. इन राईट अँगल ट्रायंगल BAL. मग BAL मध्ये A अँगल आहे 90 डिग्रीचा. अँगल BAL is equal to 90 डिग्री. देअरफॉर मग आता BAL याच्यामध्ये आपण पायथागोरस थिअरम कसा वापरणार. BL स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर. BL स्क्वेअर is equal to AB square plus AL square. इथे येणार पायथागोरस थिअरम.
याचं रिझन पायथागोरस थिअरम आपण इथे वापरलं. आता इथे आपल्याला काय करायचंय बघा, जे आपल्याला टू प्रूव्ह मध्ये बीएल आहे ना, ते बीएल आपल्याला इथे मिळालेला आहे. हा एल जो आहे तो एल म्हणजे हाफ ऑफ एसी आहे, म्हणजे या एल ला आपल्याला आता हाफ ऑफ एसी ने रिप्लेस करायचे. म्हणून मग इथे आपण लिहूया देअरफॉर बीएल स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस हाफ ऑफ एसी ब्रॅकेट स्क्वेअर. इथे आपण एल इज इक्वल टू हाफ ऑफ एसी फिफ्थ पॉइंट मध्ये लिहिलेला आहे, म्हणून इथे आपण लिहूया फ्रॉम 5. एल च्या जागेवरती हाफ ऑफ एसी ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचं आणि एल चा स्क्वेअर आहे म्हणून या कम्प्लीट व्हॅल्यूचा स्क्वेअर येईल. मग आता या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घेऊया आपण. Therefore, BL square is equal to AB square plus आता इथे 1 चा स्क्वेअर येणार 1, 2 चा स्क्वेअर येणार 4 आणि AC स्क्वेअर आहे तसंच राहील. Therefore, BL square आता हे 4 इथे डिवाइड आहेत ना, मग या 4 नी काय करूया आपण कम्प्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय करूया. कम्प्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय केलं की इथे पण 4 येतील, इथे पण 4 येतील आणि याला 4 नी मल्टिप्लाय केल्यानंतर हे डिनॉमिनेटर मधले 4 आणि मल्टिप्लाय केलेले 4 हे दोन्ही 4 कॅन्सल होतील, म्हणजे इथे राहील फक्त एसी स्क्वेअर. म्हणून मग इथे आपण लिहूया 4BL स्क्वेअर इज इक्वल टू 4AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. इथे मी लिहिते multiplying the equation by 4 म्हणजे या इक्वेशनला आपण 4 नी मल्टिप्लाय केलं. आता याला आपण सध्या असंच ठेवूया, कारण बघा इथे आपल्याला 4BL स्क्वेअर हवाय, आपल्याला 4BL स्क्वेअर मिळालेला आहे बरोबर. आता दुसरा राईट अँगल ट्रायंगल आहे MAC. मग या राईट अँगल ट्रायंगलला घेऊया आपण. इन राईट अँगल ट्रायंगल MAC, अँगल MAC इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे याच्यामध्ये पायथागोरस थिअरम काय येईल बघा, MAC मध्ये आता MC स्क्वेअर येईल बरोबर. म्हणजे इथे येणार MC स्क्वेअर किंवा आपण इथे लिहूया MC. इथे मी मेडियनचं नाव लिहिताना CM लिहिलेलं आहे बरोबर. मग MC असं न लिहिता मी CM स्क्वेअर लिहिते. CM स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. आता मी खरं AM स्क्वेअर आधी लिहिलं असतं तरी चाललं असतं, पण तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं की इथे जी कम्प्लीट साइड आहे ती आधी लिहिली आहे आणि या एल स्क्वेअरचा हाफ ऑफ AC हे नंतर लिहिलेलं आहे. मग इथे पण तुम्हाला त्याच पद्धतीने AC स्क्वेअर इथेच राहील आणि AM स्क्वेअर जो आहे त्या AM च्या जागेवरती हाफ AB आपण नंतर लिहू शकतो बरोबर. मग ते दोन्ही सेम दिसावं म्हणून मी AM स्क्वेअरला नंतर लिहिलं, AC स्क्वेअरला आधी लिहिलं. इथे आपण लिहूया पायथागोरस थिअरम. याचं रिझन आलं. Therefore, CM square is equal to AC square plus AM. AM म्हणजे आहे हाफ ऑफ AB. इथे येणार हाफ ऑफ AB ब्रॅकेट स्क्वेअर. हे सुद्धा आपण 5th पॉइंट मध्येच लिहिलेलं आहे बरोबर. म्हणून इथे आपण लिहूया फ्रॉम 5. Therefore, आता याचा स्क्वेअर करूया. जसं या ठिकाणी आपण केलेलं ना,
हाफ AC स्क्वेअरचा इथे स्क्वेअर केला तसंच सेम इथे येणार आहे CM स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस 1/4 AB स्क्वेअर. देअरफॉर सेम जसं इथे मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 4 केलं त्याच पद्धतीने इथे करायचंय. म्हणजे इथे येईल 4CM स्क्वेअर इज इक्वल टू 4AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. इथे लिहूया मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 4. सेम जे एका ट्रायंगलला आपण करतोय तेच दुसऱ्या ट्रायंगलला आपल्याला करायचं आहे. लक्षात ठेवा. द इक्वेशन बाय 4. बघा इथे आपल्याला 4BL स्क्वेअर आणि 4CM स्क्वेअर हवंय ते इथे आपल्याला मिळालं. या ठिकाणी 4BL स्क्वेअर मिळालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला 4CM स्क्वेअर मिळालेले. बरोबर. मग जर का टू प्रूव्ह मध्ये आपल्याला ऍडिशन करायची आहे म्हणजे इथे पण 10th आणि 15th या दोन्ही इक्वेशनची आपण ऍडिशन करूया. ऍडिशन करणार म्हणजे जे इक्वल टूच्या लेफ्टला आहेत त्यांची ऍडिशन लेफ्टला येईल आणि जे इक्वेशनच्या राईट साइडला आहेत त्यांची ऍडिशन राईट साइडला येईल. म्हणून मग इथे आपण घेऊया 4BL स्क्वेअर प्लस 4CM स्क्वेअर इज इक्वल टू राईट साइडला आहे 4AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर आणि त्याच्यामध्ये ऍड होतील प्लस 4AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. इथे रिझन येईल ऍडिंग 10 and 15. ऍडिंग 10 and 15 पॉइंट. Therefore आता इथून दोन्हीकडून आपण 4 कॉमन काढूया म्हणजे ब्रॅकेट मध्ये येणार BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 4AB स्क्वेअर आणि हे 1AB स्क्वेअर आहे. 4 प्लस 1 येणार 5AB स्क्वेअर. AC स्क्वेअर आणि 4AC स्क्वेअर आहे म्हणजे इथे येणार 5AC स्क्वेअर. Therefore 4 इंटू ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर आहे. आता इथे दोन्हीकडे 5 आणि 5 आहेत मग जसे इथे आपण 4 कॉमन काढले तसे इथे आपण 5 कॉमन काढूया म्हणजे ब्रॅकेट मध्ये येणार AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आता बघा आपण सगळ्यात पहिल्यांदा जो आपला मोठा ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल त्याच्यामध्ये पायथागोरस थिअरम वापरला. तिथे आपण AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर घेतलेले. बरोबर. म्हणजे इथे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर याच्या जागेवरती आपण BC स्क्वेअर लिहू शकतो. म्हणून मग इथे आपण लिहूया 4 इंटू ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5 BC स्क्वेअर. फ्रॉम सेकंड पॉइंट आपला. बरोबर. सेकंड पॉइंट आहे BC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर म्हणून त्याच्या जागेवरती आपण 5 BC स्क्वेअर वापरतो. बघा आपलं टू प्रूव्ह तेच आहे 4 इंटू ब्रॅकेट BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल टू 5 BC स्क्वेअर. म्हणजे आपलं या ठिकाणी हे प्रूफ कम्प्लीट आहे. काय लक्षात ठेवायचंय 3 राईट अँगल ट्रायंगल मिळत आहेत. 3 राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला पायथागोरस थिअरम वापरायचा आहे. येते लक्षात. पहिला जो सगळ्यात मोठा राईट अँगल ट्रायंगल आहे तिथे फक्त हे पायथागोरस थिअरम चं इक्वेशन लिहून ठेवायचंय त्याचा वापर नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी करावा लागणार आहे. आणि दुसरे 2 जे राईट अँगल ट्रायंगल मिळत आहेत आज मी तुम्हाला नेहमीसारखे छोटे ट्रायंगल काढून नाही दाखवले. तुमच्या लक्षात आले आहेत का बघा. BAL हा तुमचा असा ट्रायंगल आहे BAL. बरोबर आहे. हा BAL राईट अँगल ट्रायंगल आहे आणि इथे आपण दाखवला MAC. इथे दाखवते मी MAC राईट अँगल ट्रायंगल. बघा MAC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. या 2 राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थिअरम वापरला आणि ही एल ही साइड आहे ती एल इज इक्वल टू हाफ ऑफ AC आपल्याला कशावरून कळलं मेडियन वरून एल हा मिड पॉइंट आला.
बरोबर ना. आणि इथे सीएम मेडियन आहे म्हणजे एम हा एबीचा मिड पॉइंट आला. मग इथे आपण एम ला हाफ ऑफ एबी घेतलं आणि त्याला फक्त रिप्लेस केलं बस. आणि मग ब्रॅकेट तुम्हाला ओपन करून त्याचं स्क्वेअर करता येईल. एक नजर नेहमी टू प्रूव्ह वर ठेवायची आपली की टू प्रूव्ह आपल्याला काय आहे. इथे आपल्याला 4 इंटू ब्रॅकेट बीएल स्क्वेअर प्लस सीएम स्क्वेअर आहे. मग इथे आपल्याला 4 मिळत आहेत. हे 4 आपल्याला बीएल स्क्वेअरचे इथे कसे आणता येतील. मग त्यासाठी कम्प्लीट इक्वेशनला मल्टिप्लाय 4 नी करावं लागेल तेव्हा तिथे 4 येईल. येतंय लक्षात. या पद्धतीने व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर अतिशय सिंपल सम आहे.